नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात सविस्तर बातम्या। शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे प्रलोभन दाखवत मूळ रक्कम आणि परतावा न देता एकाला सायबर चोरट्यांनी 40 लाख रुपयांचा गंडा घातलाय। हा प्रकार 16 मे ते 8 जुलै 2024 दरम्यान घडलाय। चांगला नफा मिळेल असं आमिष दाखवून 12.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही समोर आलाय। याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीचे 2 गुन्हे करण्यात आले। NIBM रस्त्यावरील परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। अधिक माहितीनुसार शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचा आमिष दाखवून काही प्रमाणात नफा फक्त त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये दर्शवून विश्वास संपादन केला। फिर्यादी यांनी नफा काढण्याचा प्रयत्न केला असता मूळ रक्कम आणि परतावा असं काही न देता फिर्यादीची 39,80,970 रुपयांची फसवणूक केली आहे। टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असं आमिष दाखवून 36 वर्षीय व्यक्तीची 12.5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। आर्थिक सुरुवातीला सायबर चोरट्यांनी थोड्याफार प्रमाणात नफा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर UPI ID लिंक असलेल्या विविध बँक खात्यात 12,54,892 रुपये भरण्यास भाग पाडून त्यापैकी 9,000 रुपये परत करून उर्वरित रक्कम 12,45,892 रुपये आस्तो पावते परत न करता फिर्यादीची फसवणूक केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे करीत आहेत। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।